नमस्कार, मी सायली आणि तुम्ही पाहत आहात तुमच्या हक्काचं बातमीपत्र पुणे लोक। ही बातमी धक्कादायक आहे आणि संतापजनक आहे आणि पुण्यासाठी लाजिरवाणी देखील आहे। विज्ञान, शिक्षण आणि प्रबोधनासाठी ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात अंधश्रद्धेचा काळा अध्याय पुन्हा एकदा उघड झालेला आहे। पित्ताच्या आजारावर उपचार करण्याच्या नावाखाली एका महिलेवर कथित अघोरी आणि अमानवी प्रयोग केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील वडगाव शेरी परिसरात समोर आलेला आहे। या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच नागरिकांचा संताप अनावर झाला आहे। या संपूर्ण प्रकारात स्वतःला ज्योतिषाचार्य म्हणवणारे भागवत गुरुजी आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर चंदननगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलेली आहे। व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे एक आजारी महिला खुर्चीवर बसलेली आहे, तिच्या समोर मंत्र लिहिलेला फळा ठेवण्यात आला आणि मंत्रोच्चाराने पित्ताचा आजार बरा होईल असा थेट दावा केला जातोय। हा प्रकार केवळ फसवणूक नाही तर अंधश्रद्धेच्या नावाखाली माणुसकीवरचा हल्ला आहे। तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार हा प्रकार महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याचा थेट भंग असून आजारी व्यक्तींच्या भीतीचा आणि अज्ञानाचा निर्लज्जपणे फायदा घेतला जात आहे। सर्वात गंभीर बाब म्हणजे अशा प्रकारांमुळे लोक वैद्यकीय उपचारांपासून दूर राहतील आणि त्यांचा जीव धोक्यात देखील येऊ शकतो। या संपूर्ण प्रकरणाची तातडीने चौकशी करून संबंधित गुरुजींसह व्हिडिओत दिसणाऱ्या सर्वांवर कठोर गुन्हे दाखल करावेत अशी जोरदार मागणी आता होत आहे। दरम्यान पोलीस प्रशासनाने व्हायरल व्हिडिओची सत्यता तपासण्यास सुरुवात केली असून चौकशीनंतर कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही असं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे। पण प्रश्न एकच आहे, अंधश्रद्धा निर्मूलन कायदा अस्तित्वात असताना असे ढोंगे गुरुजी इतक्या बिनधास्तपणे लोकांची फसवणूक कशी काय करतात? आणि अशाच अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही पाहत राहा पुणे लोक।